शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सोयाबीनवर अळीचं प्रमाण खूप पडलेलं आहे। तर अळीचं प्रमाण खूप पडल्यामुळे आपण काय केलं तर सर्वात महत्त्वाचं आता इथं आपल्याला घ्यायचा आहे फवारा। तर सध्या आहे आपल्या इथं अळ्याचं प्रमाण भरपूर, तर त्यासाठी आपल्याला फवारा करणं सर्वात महत्त्वाचं आणि जरुरी पडलं आहे। आणि सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव एकदम भयंकर झालेला आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं फवारणी घेणं आवश्यक आहे। तर फवारणीसाठी आपण औषधी कुठली घेतली तर आपण घेतलेला आहे कोराजेन घेतलेला आहे। तर कोराजेन यासाठी की अळीचं प्रमाण पूर्ण आपल्याला नास्तनाबूत करायचं आहे। आणि आपण नोजल जे आहे तर नोजल आपण कुठलं लावलं तर नोजल आपण लावलेलं आहे गण यासाठी लावलं की जे बुडाला काही अळ्या आहेत आणि तुरीवर सुद्धा आपल्या औषधी गेली पाहिजे, कारण 12 फूट अंतर आहे तुरीचं, म्हणजे तुरीवर सुद्धा औषधी गेली पाहिजे आणि सोयाबीनवर पण गेलं पाहिजे। तर यासाठी आपण अशा प्रकारे गण लावली आहे आणि बेडवर आपले 4 तास आहे, म्हणून इकडून दोन आणि तुरीवर अशा प्रकारे आपल्याला औषधी इथं फवारायची आहे। तर त्यासाठी आपण गण घेऊन आपल्याला फवारणी चालू केली आहे। तर औषधीमध्ये काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं औषधी बघू। तर औषधीमध्ये आपण इथं घेतलेलं आहे, बघू शकतो आपण इथं कोराजेन, शेवटची फवारणी आहे, इथं कोराजेन घेतलेलं आहे हे बघा। आणि सोबत घेतलेलं आहे आपण इथं आर्टिल घेतलेला आहे। क्लोरेनट्रानी लिप्रोल हा जो घटक आहे हा स्पेशल अळीसाठी आहे 18.5%। तर हा अळीसाठी सर्वात जास्त काम करतो आणि 25 दिवसापर्यंत 20 दिवसापर्यंत अळी पिकावर येऊ देत नाही। हे आपण कोराजेनमध्ये घटक आपण पाहतो, वेगवेगळ्या कंपन्याचं असते कोराजेन, पण आपण आता इथं जे कोराजेन घेतलेलं आहे हे FMCचं घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण औषधी घेतली आहे खालची, तर याच्यामध्ये आपण महिंद्राचं घेतलं आहे आर्टिल नावाचं। तर याच्यामध्ये आहे थायमेक्टोझाम आहे 12.6, लांबडा, त्याच्यानंतर सायक्लोरथिन 5% अशा प्रकारे आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे मावा तुडतुड्यासारखे अळीचं पण रक्षण करते किंवा गोगलगाईचं रक्षण करते, अशा प्रकारे हे पण आपल्याला काम करते। हे दोन्ही औषधी आपण इथं घेतलेली आहे। तर पाणी आपण असं 2 टाक्या स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे फवारणीसाठी, बघा बुडापर्यंत सर्व आपल्याला दोन्ही टाक्यामधलं दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे आणि इथून पाईप आपले आलेले आहेत की इथं मोटर आहे, हे बघा या मोटरीपासून आपण घेतलेलं आहे पाणी आणि अशा प्रकारे आपला फवारा जो आहे तर आता हा चालू आहे। तर सध्या पोझिशन जी आहे तर ही माल भरत आहे अशा प्रकारे इथं बघू शकता। आणि पानं कातरणारी अळी बघा इथं कशी पानं कातरली आहे, हे बघा पानं कातरलं आहे। इथं लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे आणि कुठं उंट अळीचा आहे। तर अशासाठी आपण इथं हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण इथं फवारा घेत आहोत। तर आणि कुठं तुडतुडी आहेत तर तुडतुडी आहे आणि विशेष म्हणजे गोगलगाय आहे, एका झाडावर कुठं 2-2, 3-3 गोगलगाय असतात, त्याला आपण वाणू म्हणतो। ते वाणू मारण्यासाठी सुद्धा आपण लांबडाचा उपयोग करतो, म्हणजे वाणू 5-10 मिनिटांमध्ये आपल्या जमिनीवर असे लोळलेले पडतात, तर त्यासाठी आपण लांबडा घेतलेला आहे। तर ते घेतलं आहे आपण 200 मिली प्रति पंप। आपल्याला साधारणतः इथं 200 मिली म्हणजे 12-13 ग्राम येऊन जाते आपल्याला। आणि आपण 150 मिली घेतलेला आहे इथं कोराजेन, म्हणजे 10 मिलीचा डोस घेतलेला आहे। तर 15 पंपाचं केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं 15 पंपाची औषधी केली, 200 मिली लांबडा जे घेतलेला आहे आणि इथं कोराजेन घेतलं आहे। तर त्यासाठी आपल्याला सर्व व्यवस्थापन इथं होऊन जाईल आणि अळीचं पण नियंत्रण होऊन जाईल आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट इथं मिळून जातील।